सर्व सुखाचे
जय राम कृष्ण हरे हरि जय राम हरि जय राम जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम
फळे रसाळ गोमटे रसाळ गोमटे भोगे अमृताचे वाणी भोगे अमृताचे वाणी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी भोगी अमृताची वाणी भोगी अमृताची वाणी देहा देवा देवारणी देहा मरा देवा देवारणी देवा
विठ्ठला विठ्ठला छत्रपती शिवाजी महाराज वीर संभाजी महाराज नर्मदा मैया की जय। शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी विठ्ठला 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 गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।
या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती। तीनही लोकी अमर जयांची कीर्ती, वारकरी संप्रदायाचं कलशस्थान जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण, जे सर्व साधकांचा कल्पतरू, जे अभंग वाङ्मयाचाही महामेरू असे असलेले अनंत कृपा विभूषित विश्ववन्य विश्वसंत संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठातील, नाही पाठातला तर कानपाठ तरी असलेला अत्यंत गोड असा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आज या ठिकाणी चिंतनाकरिता घेण्यात आलेला आहे। बघा, तुकोबरायांच्या दिव्य वाणीला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आज या ठिकाणी किम निमित्ताने ही सेवा घडते आहे। निमित्त जर सांगायलाही मला आनंद वाटेल, कारण आज या नागरी परिवाराने पंचक्रोशी समोरच नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यासमोर, संपूर्ण महाराष्ट्र समोर हे एक आदर्श ठेवलेला आहे। वरातीच्या निमित्ताने आजपर्यंत तुम्ही अनेक कार्यक्रम ऐकलेले असतील, वरातीच्या निमित्ताने आजपर्यंत तुम्ही अनेक कार्यक्रम ऐकले असतील। बघा, 50-50 हजाराचा डीजे, 50 हजाराचा बँजो असतो, 50-1 हजाराची नको तेवढी दारू असते, तो धांगाड धिंगा असतो की नाही। परंतु आज आपल्या या नागरी परिवाराने पंचक्रोशीला असा आदर्श घालून दिलेला आहे की संसाराची सुरुवात करत असताना ती सुरुवात सुद्धा भगवत चिंतनाने ह्या ठिकाणी होते आहे। काय भाग्यवान असेल हो हे जोडपं, खूप भाग्यवान हे दाम्पत्य ज्यांच्या संसाराला सुरुवात होताना सुद्धा भगवत चिंतनापासून सुरुवात होते आहे। बघा, आज या नागरी परिवाराने हा सुंदर असा आदर्श घालून दिलेला आहे आणि ही वरातीच्या निमित्ताने सेवा घडते आहे। आणि मला असं वाटतं, आज या लेकरांच्या संसाराची सुरुवात भगवंताच्या चिंतनाने होते आहे, परंतु हे सौभाग्य आज त्यांच्या वाट्याला जे आलेलं आहे ना, हे त्यांच्या माय पित्यामुळे आलेलं आहे। जे संस्कार माया पित्यांनी या लेकरांवरती घातले, म्हणून आज त्यांच्या या नवीन आयुष्याला सुरुवात होत असताना भगवंताच्या नामचिंतनाने सुरुवात होते आहे। म्हणून त्या माय पित्याला खऱ्या अर्थाने धन्यता दिली पाहिजे। बघा, आज या ठिकाणी आपल्यामध्ये असणारे डॉक्टर शुभम दादा असेल, आमच्या वहिनी साहेब निकिता वहिनी, आज या दाम्पत्याच्या संसाराला सुरुवात होते आहे। परंतु ही सुरुवात होत असताना भगवंताचं नामस्मरण आणि पुढच्या त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये त्यांच्या वाट्याला जे काही कार्य येणार आहे त्याचं सुंदर असं आपल्याला आज या कीर्तनाच्या माध्यमातून थोडंसं चिंतन करायचं आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे। म्हणून आपण या जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाची निवड केलेली आहे। अभंग सर्वांच्या पाठातला आहे। बघा, आज आपण ज्यांचा अभंग घेतलेला आहे ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय। कोण तुकोबराय? सर्वांना माहितच आहे कोण तुकोबराय। तर ऐका, मराठी मनावरती राज्य करणारा जगविख्यात साधू म्हणजे तुकोबराय। इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे तुकोबराय। भागवत धर्माच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस असं फळ म्हणजे तुकोबराय। आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्याही बुद्धीला न उमगलेलं कोड म्हणजे जगद्गुरु तुकोबराय। आणि या तुकोबरायांचा हा अभंग आज आपण सेवेकरिता घेतलाय। मला कधी कधी खूप कौतुक वाटतं आणि उपकारही त्या भगवंताचे आपल्यावरती खूप आहे। भगवंताचे आभार मानावेसे वाटतात की भगवान परमात्म्याने आपल्याला जन्माला घातलं, मनुष्य जन्माची प्राप्ती करून दिली आणि तो मानवी देह देत असताना भारतासारख्या पवित्र भूमीमध्ये भगवंताने आपल्याला जन्माला घातलाय। मी नेहमी सांगते, जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही फिरा, पण तुम्हाला भारतासारखा देश शोधून सापडणार नाही। काय ग्रेट संस्कृती आपल्या भारताची। ऑल कल्चर इज द बेस्ट कल्चर इन माय इंडियन कल्चर। परकीय लोकांनी आपल्या भारतीय संस्कृतीला डोक्यावर घेऊन मिरवावं इतकी सुंदर आमची भारतीय संस्कृती आहे। ज्या भूमीवरती चरित्र आणि चारित्र्य नांदते ना, ती भूमी म्हणजे भारत भूमी आहे।
ज्या भूमीवरती संस्कार आणि संस्कृती नांदते ती भूमी म्हणजे आपली महाराष्ट्र भूमी आहे. कोणी म्हणल काय आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये, छाती ठोकपणे सांगावं, माझ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबरायांसारखे संत आहे, नानाविध प्रकारचे ग्रंथ आहे, नानाविध प्रकारचे पंथ आहे. पंढरपूर सारख्या भूमीवरती उभा असलेला माझा सावळा भगवंत आहे. पण तुमचे संत काय करतात महाराज? आमचे संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? पंथ भेटवतो भगवंत. आणि काय करतो भगवंत? तर ह्या जीवाचा करतो जो गोड अंत, त्याचं नाव भगवंत. पण मूळ पाया संत. म्हणून मी नेहमी सांगते, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरासारखा संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माई नाही, रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी सून नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, भरतासारखा भाऊ नाही, उर्मिलेसारखी जाव नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, कोल्ह्या इतकं लबाड नाही, कावळ्या इतकं धूर्त नाही, लोण्या इतका मऊ नाही. आणि या माणसाच्या देहासारखा दुसरा देह शोधूनही सापडता येणार नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोगले, शरीर साध्य होय शरीर साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोगले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोगले, शरीर सुखाचे भोगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोगले, शरीर साधले परब्रह्म, शरीर साधिले परब्रह्म. महाराज म्हणतात, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. हेच ते शरीर आहे परब्रह्माची प्राप्ती करून देणार. हेच ते शरीर आहे मोक्ष पदाला घेऊन जाणार. हेच ते शरीर आहे मुक्ती प्रदान करून देणार. आणि हेच ते शरीर आहे भगवंताच्या चरणाची जागा प्रदान करून देणार. देवाने दिलंय आम्हाला सुंदर असा मानवी देह. भगवंताने आपल्याला ह्या भारतासारख्या देशामध्ये दिलाय. मी नेहमी सांगते, आपल्यावरती अनेकांचे अनेक उपकार असतात, आहे की नाही महिला मंडळ? विचार जर केला ना तर या विश्वामध्ये आपल्यावरती अनेकांचे अनेक उपकार असतात. त्यापैकी सरकारचेही आपल्यावरती उपकार आहेत. आहे ना महिला मंडळ? सरकारचे आपल्यावरती उपकार चांगले उपकार आहे. अगं आपण लाडक्या बहिणी आहोत, पण इथून पुढे राहूच की नाही याची काही गॅरंटी? इथून पुढे, कारण अजून काही खात्यावरती काही येईना, त्याच्यामुळे इथून पुढे राहू की नाही याची गॅरंटी नाही. पण होतं थोडंफार का होईना आपल्याला दिलं. सरकारचे आपल्यावरती उपकार आहे, जेवढे आहे खात्यावरती तेवढे सरकारचे आपल्यावरती उपकार आहे. पण मला सांगा, सरकारनं दिलेलं आपल्याला किती दिवस पुरणार आहे? सरकारने दिलेलं पुरत नाही, मायबापानं दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, जहर कधी जिरत नाही. आणि हे सगळं आमच्या डोक्यात काही शिरत नाही, म्हणून देव आम्हाला भेटत नाही. न भेटण्याचं कारणच हे आम्हाला कळालं पाहिजे. त्या भगवान परमात्म्याने आमच्यावरती खूप उपकार केलेले आहेत, खूप उपकार केलेत. देवाने सुंदर असा मानवी देह दिलाय, सुंदर असं शरीर भगवंताने आपल्याला दिलंय. शिवाय संतांच्या भूमीत दिलंय. मला संतांची भूमी सांगायची. जगद्गुरु तुकोबरायच्या भूमीमध्ये अवतीर्ण झाले. ही साधू संतांची भूमी आहे.
मी नेहमी सांगते, महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्राची व्याख्या तरी काय आहे हो? कशाला म्हणायचं महाराष्ट्र? ऐका, माणसाने माणूस बनून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. माणसाने माणूस बनून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगतं संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट. वारकरी संप्रदायामध्ये लागत नाही जात पात आणि काष्ट, कारण माझ्या राष्ट्राचं नावच आहे वा. हा महाराष्ट्र आहे, हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये भगवंताने तुम्हाला मला जन्माला घातलेला आहे. असा असणारी ही संतांची भूमी आहे. आणि आज आपण जो अभंग घेतलाय ना, तो सुद्धा कुठेतरी संत पर प्रकरणातील अभंग येतोय. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी संतांच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मत निरंतर जागविती, मत निरंतर जागविती, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू गावे उत्तराई, मदनिरंतर जागविती, मदनिरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, काय द्यावे त्यासी व्हावे व्हावे आपल्या जीवनामध्ये संतांचे अनेक उपकार आहे. आणि जगद्गुरु तुकोबरे या अभंगामध्ये संतांच्या गुणांचं वर्णन करताय, पण कुठेही संतांच्या नावाचा उल्लेख मात्र केलेला नाही. संपूर्ण अभंगामध्ये संतांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही, पण वर्णन मात्र संतांचं केलेलं आहे. का? कारण संत हे स्वतः जन्म घेतात, पण आपला जन्म सुफल करतात. मायबाप आपल्याला जन्माला घालतात, पण आपल्याला अध्यात्म देत नाही. तसे संत हे जन्म स्वतः घेतात, पण आपला जन्म सफल करतात. आणि म्हणून जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, आणि म्हणून अशा संतांचं वर्णन करणारा हा अभंग आहे. महाराज म्हणतात की शुद्ध बीजापोटी, महाराज वर्णन करतात की ज्या वेळेला आपण सर्व बघा आता शेतकरी वर्ग आहोत, सगळे आपण शेतकरी वर्गातली लेकरं आहोत. मला सांगा, एखादा शेतकरी ज्या वेळेला शेतामध्ये बीज रोवतो, त्या वेळेला अगोदर शेतीची काय करतो? तो मशागत करतो, बरोबर की नाही? शेतीची मशागत करतो, त्यानंतर ते बीज काही दिवस अगोदर कणगीत ठेवतो, नंतर ते बीज शेतीमध्ये रोवतो. मला सांगा, अशा पद्धतीने जर ते बीज शेतीमध्ये रोवलं तर त्यामधून निर्माण होणारं फळ कसं निर्माण होतं? उत्तम क्वालिटीचं फळ त्यामधनं निर्माण होतं. म्हणून माऊली म्हणतात, मुडाहोनी बीज काढिले, मग निर्वाळले भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले म्हणो एकाई. अशा पद्धतीने जर आपण पिकाची काय केली, परिपूर्णपणे जर मशागत केली शेतीची, आता खरं तर मशागत केलेली शेती म्हणजे बाप आहे, आणि कणगीत ठेवलेला बीज म्हणजे माय आहे. जर माय पित्याची शुद्धता असेल तर उदरी जन्माला येणारी लेकरं ही रसाळ आणि गोमटी जन्माला येतात. बघा, त्यामध्ये प्रकार सांगते, अगदी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करते, कारण मला माहिती आज दिवसभरामध्ये तुम्ही किती जाम झालेले आहात याची कल्पना मला चांगली आहे. कारण तुम्हाला सांगते,
आमच्याही लग्नाच्या वरातीला कीर्तनच होतं बरं का. हा. आणि वहिनी साहेब, मी माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन माझ्या लग्नाच्या वरातीचं ऐकलंय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज आमच्या वहिनी साहेबांनी तरी माहेरी असताना कीर्तन ऐकली असतील. माझ्या आयुष्यामध्ये मी पहिलं कीर्तन लग्नाच्या वरातीचं कीर्तन ऐकलंय. त्या अगोदर मला कीर्तन काय असतं, कीर्तन कशाला म्हणतात, काही माहित नव्हतं, काही माहित नव्हतं. फक्त आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. तुम्हाला सांगते, विषय आला म्हणून सांगते, कारण आज मी लग्नाच्या वरातीचं कीर्तन करते, मला माझ्या लग्नाची वरात आठवते. आज त्या वहिनी साहेब अशा बसलेत, मला वाटतं 11 वर्षापूर्वी मी सुद्धा अशीच बसली होती. पण वहिनी साहेब, मला काहीच कळत नव्हतं, हे काय चाललं होई ना, मला काही कळत नव्हतं. पण एवढंच, समोर जी कीर्तन, महिला कीर्तनकारांचंच कीर्तन होतं बरं का, महिला कीर्तनकार होत्या त्या, त्यांचं कीर्तन चालू होतं. मी वहिनी साहेबांसारखी अशी खाली बसलेली होती. पण माझ्या डोक्यात फक्त एवढंच, माझी लग्नाच्या अगोदर MSc झालेली, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये MSc झाली, मी जॉबही करत होते. परंतु माझ्या डोक्यात एकच, जर पती परमेश्वर जर ह्या संप्रदायामध्ये आहे, तर पतीचा संप्रदाय वेगळा आणि माझं एज्युकेशन वेगळं, कुठेतरी ताळमेळ बसणार नाही. मला मात्र त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवलं पाहिजे. मी त्या कीर्तनकार महिला पुढे बोलत होत्या. तुम्हाला माहित असेल, हरिभक्त परायण शारदाताई सूर्यवंशी त्या ज्या वेळेला कीर्तन करत होत्या, माझ्या डोक्यात फक्त तेवढंच चाललेलं, मी यांच्यासारखी बोलू शकते का, मी यांच्यासारखी बोलू शकते का, फक्त मनामध्ये एवढाच विचार केला. आणि कीर्तन झाल्यानंतर ताईंनी मला उठवलं. कशाकरिता? कीर्तन करण्यासाठी नाही बरं का. ताईंनी मला उठवलं. ताई म्हणे, वहिनी, तू मला या माईक वरती उभं राहून नाव घ्यायचंय म्हणे. बस त्या दिवसापासून नारदाच्या गादीवरती येऊन पहिल्यांदा नाव घेतलं आणि तिथून पुढे कीर्तनाला सुरुवात केली. तुम्हाला सांगते वहिनी साहेब, मी तुम्हाला सांगते, कीर्तन झाल्यानंतर मी तुम्हाला उठवणार आहे नाव घ्यायला. आणि म्हणून मग तुम्ही आतापासून तयारीत राहा. आणि काय सांगता येतं, जर भगवंताच्या मनामध्ये असेल तर आजच्या दिवसापासून त्याही सुरुवात करू शकतील. का नाही? भगवंताची जर कृपा झाली तर अशक्य ही शक्य करण्याचं सामर्थ्य त्या पांडुरंगामध्ये येऊ. सांगायचं मला फक्त एक आहे की आपण सगळे शेतकरी वर्गातले आहोत. काय? आपण सगळे शेतकरी वर्गातले आहोत. आणि जर ते बीज आपण कणगीमध्ये ठेवलं, ते जर बीज योग्य पद्धतीने जर शेतीमध्ये रोवलं, तर निर्माण होणारं फळ हे कसं जन्माला येतं? सात्विक जन्माला येतं. बघा, त्यामध्ये 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार असा आहे, कधी कधी आई वडील खूप चांगली असतात, आई वडील खूप चांगली असतात, पण मुलं वाईट जन्माला येतात. कधी कधी आई वडीलही खूप वाईट असतात, म्हणून मुलंही वाईट जन्माला येतात. कधी कधी आई वडील खूप वाईट असतात, पण मुलं चांगली जन्माला येतात. आणि कधी कधी आई वडील खूप चांगली असतात, म्हणून मुलंही चांगली जन्माला येतात. ही 4 प्रकारचे वर्ग आपल्याला या समाजामध्ये पाहायला मिळतात. पहिला वर्ग काय आहे ऐका. आई वडील वाईट, म्हणून मुलंही वाईट जन्माला येतात. बघा, आई चोर आहे, बाप चोर आहे. उदरी जन्माला येणारं लेकरू सुद्धा कसं जन्माला येतं? चोरच जन्माला येणार आहे ना. आपल्याकडे एक म्हण आहे, बाप तैसा बेटान, कुंभार तैसा खाण तशी मातीन, आई तशी. बरोबर आहे ना? तुम्ही म्हणाल, ताई आम्ही काही तुम्हाला म्हणी ऐकवायला नाही बोलवलं, तुमच्यापेक्षा आमच्या म्हणी जास्त पाठ आहे. मला माहिती आहे. मी प्रमाण देईल तुकोबरायांचं. तुकोबराया म्हणतात, झोंडा झोंडगीचे पोटी फळे विजाती करंटी. आई वडील जर वाईट असतील तर मुलं सुद्धा वाईट जन्माला येतात. हा समाजामध्ये असणारा एक प्रकार आहे. आता चला दुसरा वर्ग. काही काही आई वडील खूप चांगली असतात, पण तरीही मुलं वाईट जन्माला येतात. आणि मला असं वाटतं हा प्रकार समाजामध्ये जास्त पाहायला मिळतो. बरोबर की नाही? आपण म्हणतो मायबाप तर काय देव माणसं आहे, पण उदरी अशी काही जन्माला आली लेकरं. त्याचं कारण आहे ऐका. तुम्हाला सुरुवातीला एक पौराणिक दृष्टांत देते. ज्या वेळेला बघा
कश्यप आणि दिती दोघही देव माणसे. कश्यप आणि दिती दोघही देव माणसे. खरं तर कश्यपला 2 पत्न्या होत्या. एक होती दिती आणि दुसरी होती अदिती. अदितीच्या पोटी आले सगळे देव आणि दितीच्या पोटी आले सगळे राक्षस. कारण काय? कारण काय? दिती वाईट होती का? नाही. कश्यप वाईट होता का? नाही. दोघही देव माणसं आहे. पण उदरी जन्माला येणारी संतान ही राक्षस जन्माला आली. त्याचं कारण असं आहे, अन्याय तो त्यांचा नव्हे वाय चाळा, माय बापे वेळा न साधिली. तुकोबराय फार गुढ ज्ञान आपल्याला सांगतात की बाबा रे, अयोग्य वेळी जर समागम घडला तर उदरी जन्माला येणारी संतती वाईट जन्माला येते. हे त्यामागचं मोठं कारण आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर तिसरा वर्ग असा आहे, आई वडील खूप वाईट आहे पण उदरी जन्माला येणारी संतती चांगली जन्माला येते. कोणाचं उदाहरण देता येईल आपल्याला यामध्ये? भक्त प्रल्हाद. हिरण्यकश्यपू आणि कयाधू हे दोघं पती पत्नी. पण उदरी जन्माला आला भक्त प्रल्हाद. कसा काही जन्माला आला भक्त प्रल्हाद? त्याचं कारण असं आहे, एकदा म्हणे हिरण्यकश्यपू अरण्यामध्ये तपश्चर्या करण्याकरता निघाला. आणि तपश्चर्या करण्याकरता निघाला असताना रस्त्याने चालत असताना त्याला एक दगड दिसला. दगडावरती काय लिहिलेलं होतं? दगडावरती लिहिलेलं होतं राम. आता हिरण्यकश्यपू आणि त्या ठिकाणी त्याच्या दगडावरती लिहिलेलं होतं राम लिहिलेलं होतं. आणि राम आणि हिरण्यकश्यपू दोघांचा 36चा आकडा. याने विचार केला, मी जर याच्या पुढे पाय टाकून पुढे गेलो तर पुढे काहीतरी अपशकुन घडेल. त्याच्यापेक्षा पाठीमागे आलेलं बरं. माघारी आला आणि बायकोने विचारलं, काय हो धनी, तुम्ही का माघारी आलात? त्यावेळेला त्याने सांगितलं, अगं रस्त्याने चाललो होतो पण रस्त्यामध्ये एक दगड दिसला आणि दगडावरती लिहिलेलं होतं म्हणे काय? दगडावरती लिहिलेलं होतं राम. आता त्या ठिकाणी त्या कयाधूने हिरण्यकश्यपूच्या पत्नीने पुन्हा पुन्हा विचारलं, धनी तुम्ही खरंच त्या ठिकाणी नीट पाहिलं होतं का? त्या ठिकाणी काय लिहिलेलं होतं? म्हणे अगं हो, त्या ठिकाणी राम लिहिलेलं होतं म्हणे. आतापर्यंत संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळच्या वेळेपर्यंत कयाधूने बऱ्याच वेळेला विचारलं हिरण्यकश्यपूला. आणि संध्याकाळच्या वेळेला हिरण्यकश्यपूच्या आवडीची भजी मात्र कयाधूने केली. आणि हिरण्यकश्यपूच्या आवडीची भजी हिरण्यकश्यपूच्या पुढे कयाधूने ठेवली. आणि हिरण्यकश्यपूने भजीचा पहिलाच घास तोंडात घातला. आणि पहिलाच घास तोंडात घातल्याबरोबर पुन्हा कयाधूने विचारलं, काय हो धनी, रस्त्याने जात असताना दगड दिसला आणि काय लिहिलं होतं त्या दगडावरती? अगं तुला किती वेळाला सांगू, त्या दगडावरती लिहिलेलं होतं राम 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 राम. मरेपर्यंत अगदी संध्याकाळी झोपेपर्यंत त्या हिरण्यकश्यपूच्या तोंडातून 50 वेळा राम 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 वदवून घेतलं. तिच्याही अंतःकरणात राम चालू आहे, त्याच्याही अंतःकरणात राम चालू आहे. आणि दोघांच्याही अंतःकरणामध्ये भगवंताचं चिंतन चालू असल्या कारणाने हिरण्यकश्यपूच्या उदरी जन्माला आला भक्त प्रल्हाद. तुकोबराया म्हणतात, माय बापे जरी सरपीन की बोका, तरी त्यांच्या सुखा नपवे बाळ. म्हणजे कधी कधी आई वडील खूप वाईट असतात पण तरी सुद्धा उदरी जन्माला येणारी लेकरं ही चांगली जन्माला येतात. आणि कधी कधी आई वडीलही खूप चांगली असतात आणि उदरी जन्माला येणारी लेकरं सुद्धा चांगली जन्माला येतात. तुका म्हणे सुख पावे या वचनी, ज्यांची दोन्ही शुद्ध माय बापे. बघा, अशा पद्धतीने ज्यांची मायबापही चांगली आहेत आणि म्हणून उदरी जन्माला येणारी लेकरं सुद्धा चांगली जन्माला आलेली आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबराया म्हणतात, जर शुद्ध बीज असेल आणि योग्य मशागत केलेली जर जमीन असेल, उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आळंदीमध्ये असणाऱ्या माता रुक्मिणीने आळंदीमध्ये असणाऱ्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. का प्रदक्षिणा मारल्या? माझे पती विठ्ठलपंत
यांनी पुन्हा परत माघारी यावं यासाठी माता रुक्मिणीने आळंदीमध्ये असणाऱ्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. विठ्ठलपंत पुन्हा घरी आले, पण विठ्ठलपंतांचं अंतःकरण कशाचं होतं? संन्याशाचं अंतःकरण होतं. आणि संन्याशाचं अंतःकरण असल्या कारणाने एकाच घरात एकाच आईच्या उदरी 4 संत जन्माला आले. यापेक्षा या महाराष्ट्राचं दुसरं भाग्य काय असावं? निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबाराया, सोपान काका आणि माझी मुक्ताई एकाच आईच्या उदरी जन्म घेताय. ही आई वडिलांची शुद्धता नाही तर दुसरे काय म्हणावं? बोल्होबा आणि कणकाईच्या पोटी जगद्गुरु तुकोबाराय जन्म घेतायत. ही आई वडिलांची शुद्धता नाही तर दुसरं काय म्हणावं? म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, शुद्ध बीज असेल, योग्य मशागत केलेली जर जमीन असेल तर त्यामधून निर्माण होणारं फळ हे कसं निर्माण होतं ते अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. शुद्ध बीजा पोटी, 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 शुद्ध बीजा वाजवा जरा टाळी वाजवा. तुम्ही काही नाराज नाही ना? महिला मंडळ तुम्ही काही नाराज नाही ना? नक्की. मग तुमच्या टाळ्या जरा कमी पडतायत. असं म्हणतात, चाय की शोभा प्याली से, बाग की शोभा माली से, ससुराल की शोभा झाली ना? इथं झाले ना सगळ्यांची? मग सांगा की, ससुराल की शोभा साली से और कीर्तन की शोभा तालियों से, फिर बजाओ एक बार ताली. खरं तर आहे ना, या धर्म मंडपाखाली बसून देवाचं नाव घेऊन तुम्ही जी एक टाळी वाजवताय ना, याचा हिशोब चित्रगुप्त पुण्याच्या डायरीत लिहून ठेवतोय. एवढं लक्षात ठेवा. कारण इथे तोच येऊ शकतो ज्याच्या भाग्यात लिहिलेलं आहे. कारण इथे असा कुणीही येऊ शकत नाही बरं का. आणि कीर्तनामध्ये तुम्ही देवाचं नाव घेऊन जी टाळी वाजवताय ना, तीच तुम्हाला तिथं गेल्यानंतर तारणार आहे. काही गोष्टी जीवनामध्ये अशा असतात की त्या केल्याने कधीही वाया जात नाही. कुठल्या त्या लक्षात ठेवा. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, नाम सप्ताहाला केलेली मदत, एखाद्या मंदिराला दिलेली वर्गणी, वारकऱ्याला जेव घातलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी
आणि कीर्तनामध्ये बसून देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी ही कधीच वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. म्हणून वाजवली पाहिजे. कीर्तनामध्ये प्रत्येक प्रमाण झालं की टाळी ही वाजली पाहिजे. बघू किती लक्षात राहतं तुमच्या. प्रत्येक प्रमाणानंतर टाळी ही झाली पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बघा, शुद्ध बीज म्हणजे बाप आणि योग्य मशागत केलेली जमीन म्हणजे बाप आणि शुद्ध बीज म्हणजे माय आणि यांच्या उदरी जन्माला आलेली लेकरं ही नेमकी कशा पद्धतीने जन्माला येतात. माय पितेची शुद्धता किती महत्वाची असते. एका सुभाषितकारांनी फार गोड वर्णन केलेले बरं का. सुभाषितकार म्हणतात, सुशीलो मातृ पुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. महिला मंडळ, मुलं घडण्यामागे आई वडिलांची शुद्धता खूप महत्वाची असते. मी नेहमी सांगते, आईच्या शुद्धतेने उदरी जन्माला येणारं मूल हे कसं जन्माला येतं. आईच्या पुण्याईने उदरी जन्माला येणारं मूल हे सुशील जन्माला येतं. सुशीलो मातृपुण्येन. वडिलांच्या पुण्याईने जन्माला येणारं मूल हे चतुर जन्माला येतं. वंशाच्या पुण्याईने उदार जन्माला येतं आणि स्वतःच्या आत्मपुण्याईने ते भाग्यवान जन्माला येतं. या उलट दोषाची सुद्धा कारण आहे बरं का. या उलट दोषाची कारण आहे, उन्मदो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषेन दरिद्रता. आईच्या दोषाने मुलगा उन्मत्त जन्माला येतो. बापाच्या दोषाने मुलगा मूर्ख जन्माला येतो. वंशाच्या दोषाने मुलगा कंजूष जन्माला येतो आणि स्वतःच्या कर्मदोषाने मुलगा दरिद्री जन्माला येतो. ही आई वडिलांच्या पुण्याईची आणि दोषाची लक्षणे, ही कारण आहेत. म्हणून मुलं घडतात ती आई वडिलांच्या संस्कारातून मुलं घडत असतात. म्हणून मी नेहमी सांगते, महिला मंडळ, लेकरांना चांगलं घडवा. लेकरांवरती प्रथम संस्कार घालायचं काम आईचं आहे आणि नंतरचं काम बापाचं आहे. का प्रथम कार्य आईचं सांगितलेलं आहे शास्त्राने? कारण ज्या वेळेला बाळ आईच्या उदरामध्ये प्रवेश करतं त्या क्षणापासून ती माय माऊली आपल्या लेकरावरती असणाऱ्या गर्भावरती संस्कार घालते. मग आई जसं जसं कृत्य करेल तसं तसं त्या लेकरावरती संस्कार पडत असतात. कारण 16 संस्कारापैकी पहिला जो संस्कार आहे त्याचं नाव गर्भसंस्कार सांगितलंय आणि आपण त्याकडे फार दुर्लक्ष करतो. बघा, आत्ताचा फार विचित्र झालाय. पूर्वीचे जो काळ होता ना, पूर्वीच्या ज्या गरोदर महिला होत्या त्या गरोदरपणामध्ये ज्ञानेश्वरी वाचायच्या, गाथा वाचायच्या, कीर्तनं ऐकायच्या, प्रवचनं ऐकायच्या, भजनं गायच्या, भजनं ऐकायच्या. पण आता तसं काही राहिलंय का? आपला हा परिवार सोडला तर मी बाहेरचं सांगते बरं का. आत्ताचं महिला मंडळ 1-2 महिना झाला की डॉक्टरांकडे जावं लागतं. खरं की खोटं? आता तुमच्या घरात सुना नातसुना असतील, तुम्हाला माहिती असेल. 1-2 महिना झाला की डॉक्टरांकडे जावं लागतं. डॉक्टर साहेब सांगतात, ताई बेड रेस्ट घ्यावा लागेल. बेड रेस्ट म्हणजे 24 तास बेडवर, 24 तास बेडवर. आणि मग ताईच्या पुढं ताईची सासू दना उड्या मारते, बाई तुला काय काय खाऊशी होतं, बाई तुला चहा करून देऊ, बाई तुला पोहे करून देऊ, बाई तुला आमकं करून देऊ. का? कारण सासूला काय पाहिजे असतो? वंशाचा. कशाला? पुढे जाऊन दिवे लावायला. ही हळूच म्हणते, आत्याबाई अहो इथं बसून बसून बोर झालंय, तुमच्या लेकाला तेवढी बेडरूम मध्ये टीव्ही लावायला सांगा ना. बेडरूम मध्येच टीव्ही. आणि आमच्या ताई साहेब टीव्ही वरती कसल्या सिरियल बघताय? टीव्ही वरती कसल्या सिरियल बघताय? बाळूमामाच्या नावानं सांग बोल. गणपती बाप्पा मोरया, तू माझा सांगाती. नाही 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 नाही, असलं काही नाही आवडत आम्हाला. आम्हाला काय लागतं? तुझ्यात जीव रंगला काहे दिया प्रदेश, माझ्या नवऱ्याची बायको तुला पाहते रे. सांगा मला, असल्या सिरियल पाहिल्यानंतर हिच्या उदरी जन्माला येणारं बाळ हे छत्रपती शिवाजीराजे जन्माला येईल का? की एखादी झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्माला येईल?
हिच्या उदरी जन्माला येणारी मुलं ही फक्त हिरो आणि हिरोईन जन्माला येईल. पण तुम्हाला सांगते, आज आपल्या भारत देशाला हिरो हिरोईनची गरज नाहीये. आज आपल्या भारत देशाला जर गरज असेल तर तरुण तडफदार छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे. आज राजांची गरज आहे. तुम्हाला माहिती का, माझ्या माँसाहेब जिजाऊला सुद्धा डोहाळे लागले होते बरं का माय. आपल्यालाही लागतात. आपल्याला डोहाळे कसले लागतात? आम्हाला फक्त खायचे डोहाळे लागतात. पण माझ्या महासाहेब जिजाऊला डोहाळे लागले होते का? कसले डोहाळे होते महासाहेब जिजाऊचे ऐका. उठावं, हातात ढाल आणि तलवार घ्यावी, घोड्यावरती बसावं आणि रणांगणामध्ये युद्ध करण्यासाठी जावं, हे होते महासाहेब जिजाऊचे डोहाळे. म्हणून महासाहेब जिजाऊच्या उदरी जन्माला आले छत्रपती शिवाजीराजे. आमचे डोहाळे फक्त खायचे डोहाळे आहे. म्हणून आमच्या उदरी फक्त बटाटे रताळीत जन्माला येत आहेत. खाण्याचे डोहाळे. अहो, निदान गर्भावस्थेमध्ये असताना ज्ञानेश्वरीचं पारायण करा ना. जर तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण गर्भावस्थेमध्ये असताना जर केलं तर नक्कीच माझे ज्ञानोबाराया तुम्हाला नक्कीच प्रसाद हा योग्य पद्धतीचा देतील. तो मुलगा पुढे जाऊन ज्ञानेश्वरी तुम्ही पारायण केलं, श्रवण केलं म्हणजे तो कीर्तनकारच बनेल, गायकच बनेल, वादकच बनेल एवढं मी सांगू शकत नाही. पण जर तुम्ही ज्ञानोबारायांची, ज्ञानेश्वरी तुकोबारायांच्या गाथेचं पारायण जर गरोदरपणामध्ये केलं तर मी तुम्हाला नक्कीच सांगते, तो मुलगा किंवा ती मुलगी पुढे जाऊन एक उत्कृष्ट मनुष्य म्हणून तरी जगू शकते. केलं पाहिजे. निरनिराळ्या कथा वाचल्या पाहिजे, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे, गाथेचं पारायण केलं पाहिजे, गीता वाचली पाहिजे, कीर्तनं ऐकली पाहिजे, भजनं गायली पाहिजे, भजनं ऐकली पाहिजे. नक्कीच उदरी जन्माला येणारी लेकरं ही चांगली जन्माला येतात. कारण मुलं घडवण्यामध्ये आणि मुलं बिघडवण्यामध्ये कारणीभूत कोण आहे? मायबापच आहे. मायबापांच्या संस्कारातून मुलं घडतातही आणि बिघडतातही. आम्हाला घडवायचे, बिघडवायचे नाहीये. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. प्रत्येकाला वाटतं पुत्र जन्माला यायला हवं, पुत्र जन्माला यायला हवं असं प्रत्येकाला वाटतं. पण पुत्र कसा असावा? पुत्र कसा असावा? भागवताने पुत्राचे 4 प्रकार सांगितले. एक आहे उत्तम पुत्र, दुसरा आहे मध्यम पुत्र, तिसरा आहे अधम पुत्र आणि चौथा आहे अधमाधम पुत्र. 4 पुत्राचे प्रकार सांगितले. पहिला पुत्र आहे उत्तम पुत्र. कुणाला म्हणावं उत्तम पुत्र? आई बापाच्या मनामध्ये काय आहे ते ओळखून सगळी कामं करून दाखवतो, त्याला म्हणावं उत्तम पुत्र. दुसरा आहे मध्यम पुत्र. आई बापाच्या मनातल्या गोष्टी ओळखता येत नाही, पण आई बापांनी सांगितलेली कामं आनंदाने करतो, त्याला म्हणावं मध्यम पुत्र. तिसरा आहे अधम पुत्र. आई बापांनी सांगितलेली कामं करतो, पण अगदी नाईलाजाने कंटाळा येऊन काहीतरी करायचं म्हणून केलं, त्याला म्हणावं अधम पुत्र. आणि चौथा आहे अधमाधम पुत्र. आई बापाने कितीही सांगितलं, बाबा हे कर, बाबा ते कर, बाबा असं करू नको, बाबा तसं करू नको, तरी आई बापाचं काही एक ऐकत, त्याला काय म्हणावं? अधमाधम पुत्र. तुकोबराय म्हणतात, यांना पुत्र सुद्धा म्हणू नये, पोटी जन्मती रोग तरी का म्हणावे आप्तवर्ग. अशा पुत्रांना पुत्र सुद्धा म्हणू नये. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, पुत्र जन्माला यायला हवा. पण कसा पुत्र जन्माला यायला हवा? जो ह्या विश्वामध्ये फिरत असताना जो स्वतःचीही कीर्ती वाढवेल आणि स्वतः समवेत माय बापाचीही कीर्ती वाढवेल, असा पुत्र जन्माला यायला हवा. हुबारीला ध्वजती लोकावरी, हुबारीला ध्वजती लोकावरी, हुबारीला ध्वजती लोकावरी, हुबारीला ध्वजती लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती जाती, ऐसी चराचरी
राणीचं स्वभाव. वाजवा. जागे आहात तुम्ही. महाराज म्हणतात उभारिला ध्वज तीही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्याची तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. अशी पुत्र जन्माला यायला हवी जे विश्वामध्ये फिरत असताना स्वतःचीही कीर्ती वाढवतील आणि स्वतः सोबत आई बापाचीही कीर्ती वाढवतील. असे पुत्र जन्माला यायला हवी. कशी? रसाळ आणि गोमटी. आता रसाळ आणि गोमटी काही काही फळं आपण बघतो व्यवहारामध्ये, काही काही फळं रसाळही नसतात आणि गोमटी पण नसतात फळं बरं का. काही काही फळं रसाळ असतात पण गोमटी नसतात. काही काही फळं गोमटी असतात पण रसाळ नसतात. आणि काही काही फळं रसाळही असतात आणि गोमटीही असतात. चला पहिलं फळ. कधी कधी फळ गोमटही नाही आणि रसाळही नाही असं कुठलं फळ आहे जे दिसायलाही चांगलं नाही? गोमट म्हणजे दिसायला चांगलं आणि रसाळ म्हणजे चवीला गोड. जे फळ दिसायलाही चांगलं नाही आणि चवीलाही गोड नाही असं कुठलं फळ आहे? कुठलं फळ आहे? कणकाचं फळ माहिती की तुम्हाला? धोत्र्याचं. कणकाची या फळा माऊली फार गोड वर्णन करतात. कणकाची या फळा आतू माझ बाहेरी मवळा तैसा तो सबाह्य दुबळा सुचित्वे जो. माऊली म्हणतात कणकाचं फळ दिसायलाही गोमट नाही आणि चवीलाही रसाळ नाही. चला दुसरा एखादं फळ बघूया आपण जे दिसायला गोमट आहे पण चवीला मात्र रसाळ. अशी फळं आहे आपल्यामध्ये सुद्धा आहे. आपल्या अवतीभोवती बसलेली असतात जे दिसायला गोमटे पण चवीला मात्र रसाळ. म्हणून आपण म्हणतो त्यांच्या दिसण्यावरती जायचं. फळ विचारते मी. फळ कुठलं फळ आहे असं जे दिसायला गोमट आहे पण चवीला मात्र गोड नाहीये? कुठलं? कडुनिंबाची निंबोळी पाहिली का तुम्ही? कडुनिंबाची निंबोळी काय गुळगुळीत असते होती. दिसायला गोरी गोमटी आहे पण चवीला मात्र ती रसाळ. माऊली म्हणतात का निंबोळीचे पीक वरी गोड आत वीख तैसे ते राजस देख क्रियाफळ. तसे काही काही लोक असतात वर्णाने चामड्याने जर आपण गोरा नसलो तरी चालेल पण आपलं अंतरंग मात्र पवित्र असलं पाहिजे. आतला रंग गोरा असला पाहिजे, बाहेरचा रंग काळा असला तरी चालेल पण अंतरंग हा गोरा असला पाहिजे, सात्विक असला पाहिजे, शुद्ध असला पाहिजे. एका ठिकाणी गोड वर्णन आलेलं आहे. असं म्हणतात एक वेळ माणूस मळका असला तर चालेल पण जळका नसावा. मळका असले तरी चालतं बाबा पण जळकं नसावं. म्हणून काही काही फळं असतात अशी वरून दिसायला गोरी गोमटी आतून मात्र कडुनिंबाची निंबोळी. चला पुढे. काही काही फळं अशी असतात जी बाहेरून दिसायला गोमटी नाहीये पण आतमध्ये खूप रसाळपणा भरलेला आहे. कुठलं फळ आहे असं? नाही. फळ आठवतंय का तुम्हाला? ऊस पाहिलाय तुम्ही? ऊस ऊस बाहेरून दिसायला काळा आहे पण आतमध्ये ऊस बाहेरी दिसे काळा आत रसाचा आगळा. किंवा फणसही आहेत बाहेरून दिसायला खडबडीत आहे पण आतमध्ये मात्र रसाळपणा साठलेला आहे. आणि महाराज म्हणतात एक फळ असं आहे जे बाहेरून दिसायलाही गोमट आहे आणि चवीलाही गोड आहे. असं कुठलं फळ आहे? आंबा. आंबा म्हटलं तरी कानांची तृप्ती झाली. आंबा. तोच आंबा जर डोळ्यापुढे आणला तर त्याच्या सुंदर अशा केशरी रंगाने डोळ्यांना समाधान वाटतं. तोच हापूस आंबा जर कोणी हातामध्ये दिला तर त्याच्या गुळगुळीतपणाने हाताला समाधान वाटतं. तोच हापूस आंबा जर नाकापुढे नेला तर त्याच्या सुगंधी वासाने नाकाला समाधान वाटतं. तोच हापूस आंबा जर आम्ही आमच्या जिभेवरती ठेवला तर तोच आंबा आमच्या सर्वांगाला तृप्त करणारा आहे. म्हणून महाराज म्हणतात या विश्वामध्ये सुद्धा हापूस आंब्यासारखं जर कोण असेल तर त्यांचं नाव आहे संत महात्मे. म्हणून
बिजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि अशाच संत महात्म्यांपैकी या नागरे परिवारावरती ज्यांचा वरदहस्त आहे, या नागरे परिवाराला ज्यांचा कृपा आशीर्वाद लाभलेला आहेत, असे असणारे माझे गुरुवर्य परमपूज्य संत स्वामी अनेक कृपेजी महाराज. खरं तर आज तुमच्या समोर ही कीर्तन रूपी सेवा जी घडते आहे ना, कुठेतरी त्याच माध्यमातून मी या ठिकाणी आली, माझ्या गुरुमाऊलींच्या माध्यमातून. कारण आज काहींना माहीत असतील, काहींना माहीत नसतील, मी संत किती महत्वाचे आहेत ते सांगते बरं का. कुणी माझ्या गुरुमाऊलीकडे बघत असताना कोणत्या भावनेने बघतं मला माहीत नाही, पण तुम्हाला एका वाक्यात सांगू, काशी विश्वेश्वराचं आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दोघांचं जर एकाच ठिकाणी दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर एकदा तुलसीगडावरती येऊन बघा, तिथे विश्वेश्वराचं आणि पांडुरंगाचं एकाच ठिकाणी दर्शन भेटतं. आजही माझ्या गुरुमाऊलींकडे जर तुम्ही बघाल तर जो भाव आपण मनामध्ये ठेवू ना, ते रूप आपल्याला दिसतं. फक्त आपल्या अंतरीचा भाव शुद्ध पाहिजे. तुम्हाला सांगते, जर मनामध्ये इच्छा केली ना की मला ज्ञानोबरायांचं दर्शन हवंय, साक्षात ज्ञानोबरायांचं दर्शन होतं. आज मला माझ्या विठुरायाचं दर्शन हवंय, साक्षात विठुरायाचं दर्शन घडतं. आणि याचा प्रत्यक्ष अनुभव मी स्वतः घेतलेला आहे बरं का. म्हणूनच तर माझ्या गुरुमाऊलींचं नाव सुद्धा अनेक रूपी महाराज ठेवलेलं आहे. का अनेक रूपी महाराज नाव आहे? कारण अनेक रूप धारण करून जगाच्या कल्याणासाठी ज्यांनी अवतार धारण केलाय ते अनेक रूपी महाराज आहे. आणि बघा, आत्ताच मी एवढ्याच ज्या वेळेला मगाशी मोबाईल बघितला त्यावेळेला अक्षरशः एक क्लिप बघितली आणि माझ्या डोळ्यात मध्ये आसवं आली. आत्ताची आजचीच क्लिप आहे ती. कॅन्सर झालेली एक महिला होती, कॅन्सर झालेली महिला शेवटच्या स्टेजला, आणि लवकर कळालं नाही, अगदी शेवटच्या स्टेपला, म्हणजे ती महिला तर जाण्याच्याच याच्यात होती, पण तिचा पती एक आशा घेऊन महाराजांकडे आला आणि महाराजांच्या समोर बसला. महाराजांना त्यांनी काहीच सांगितलं नाही. महाराजांनी पाहिलं आणि महाराजांनी सांगितलं की बाबा, तुझी बायको मरणाच्या दारात आहे आणि मरणाच्या दारामध्ये तुझी बायको आहे, ती जगू शकत नाही, ती आता जाणार, तुझा आत्ता येऊन काहीच उपयोग नाही. पण बघा, त्या व्यक्तीच्या मनातला भाव सुद्धा किती निर्मळ होता. त्याने एकच महाराजांना सांगितलं, महाराज, माझी बायको अशीही मरणार आहे, माझी बायको तशीही मरणार आहे, पण माझ्या बायकोला उत्तम गती प्राप्त होण्यासाठी फक्त माझ्या बायकोसाठी तुम्ही आता मला धागा द्या, जो धागा मी माझ्या बायकोच्या गळ्यात बांधेन, जेणेकरून तिला मेल्यानंतर तरी काहीतरी मुक्ती प्राप्त होईल. स्वामीजींनी परीक्षा बघितली, त्याच्याजवळ धागा दिला, त्याचंही बंधन केलं आणि पत्नीसाठीही धागा दिला. पत्नी ICU मध्ये शेवटचे क्षण मोजत होती, पण तो व्यक्ती मनाशी एक त्याने दृढ निश्चय केला, जरी स्वामीजींनी सांगितलंय माझी पत्नी वाचू शकत नाही, तरी पण मी जोपर्यंत माझी पत्नी आहे आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी मंदिरावरची खेटी बंद करणार नाही. तुम्हाला सांगते, पहिली खेट झाली, दुसरी झाली, आरती बरं का, सोमवारची त्या व्यक्तीने आरती घेतली आणि 6व्या आरतीला तो आपल्या पत्नीला ICU मधून सोडून थेट महाराजांच्या दर्शनाला घेऊन आलेला होता. आत्ताची बातमी येते, सोमवारच्या दिवशी तो व्यक्ती स्ट्रेचरवरतीच त्या माऊलीला त्या ठिकाणी त्यांनी आणलेलं होतं आणि माऊलींना तो सांगत होता की स्वामीजी, तुम्ही म्हटले होता का माझी पत्नी वाचणार नाही, पण तुम्ही तीच माझी परीक्षा घेतली. स्वामीजींनी बघितलं हे फक्त माझ्याकडे फायद्यासाठी येतात की काय, पण त्या व्यक्तीनेही दाखवलं स्वामीजी फायदा करता नाही, शेवट मुक्ती जरी प्राप्त झाली तरी चालेल. आज बघा, ती माऊली अति ठणठणीत झालेली आहे. अगदी 6व्याच खेटेला फक्त त्या व्यक्तीने भाव शुद्ध ठेवला आणि स्वतः तिला दर्शनाला घेऊन आला. अक्षरशः दोन्हीही नवरा बायकोच्या डोळ्यामधून आसवं चालू होती. सांगायचं मला फक्त एक आहे, कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. फक्त आपल्या अंतरीचा भाव शुद्ध ठेवा आणि साक्षात, म्हणजे गुरुमाऊली बोलून दाखवत नाही, पण साक्षात जनार्दन स्वामी महाराजांचा अवतार आहे, हा पुनर्जन्म आहे त्यांचा. त्यांच्याकडे मागचेही अनेक पुरावे आहेत, पण अजून त्यांनी पुरावे जगापुढे ठेवलेले नाही. ज्या दिवशी खरी गरज पडेल त्या दिवशी गुरुमाऊली म्हणतात, मी स्वतः ते पुरावे जगापुढे ठेवेल.
आज या परिवारावरती सुद्धा त्यांचा कृपा आशीर्वाद खूप मोठा आहे, वरदहस्त या परिवारावरती आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झालेला आहे. बघा, मला संत सांगायचे तुम्हाला, मला सांगा आपण किती वेळ बसू शकतो, एका जागेवरती किती वेळ बसू शकतो. माझे गुरुमाऊली रविवारी जर सकाळी 11 वाजेला जर बसले ना, तर तुम्हाला सांगते मंगळवारी कधी कधी रात्रीचे 11 वाजून जाता, 12 वाजून जाता, एका जागेवरती बसलेले असतात. अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही, फक्त आपल्या समोर जे बसलेले आहेत त्यांच्या समस्या. आपण एखाद्या व्यक्तीचं जरी दुःख ऐकलं तरी आपल्याला किती वाईट वाटतं. अशा लाखो भक्तांचं दुःख त्यांना ऐकून घ्यायचंय, लाखो भक्तांचं दुःख ऐकून घ्यायचंय, त्या दुःखांवरचं निवारण करायचंय, समस्यांचं निवारण करायचंय. विचार करा, महात्मा किती मोठे असले पाहिजे. मी महात्मा नाही म्हणत, मी तर त्यांना संतही म्हणत नाही, मी साक्षात त्यांना भगवंत म्हणते. साक्षात ते देव अवतार आहे. आणि खरंच आहे, ते दिसायला फक्त मानवी देहामध्ये आपल्यासाठी मानवी देहात आलेले आहे, पण ते खरे अर्थाने त्या नागवंशातले, ते खरे अर्थाने सर्प आहे. आपल्यासाठी फक्त त्यांनी मानव धारण करून हे कपडे परिधान केलेले आहे. सांगायचं फक्त एकच, अजूनही जर एखादा जीवात्मा जर तिथे गेला नसेल तर जा, एकदा बघा, डोळे भरून बघा, शुद्ध अंतःकरणाने जो गुरुमाऊलींना बघतो ना, तुमचं जे आराध्य दैवत असेल ना, तुम्हाला त्या आराध्य दैवताची प्राप्ती माझ्या गुरुमाऊलींमध्ये होती, एवढं मात्र निश्चित आहे. जे जे गेलेले असतील ना, तुम्ही त्यांना एकदा विचारा, साक्षात आपल्याला आपला आराध्य देव त्यांच्यामध्ये दिसत असतो. आणि म्हणून जा, एकदा तुलसीगडाला भेट द्या. तुमची मानसिक शंका असेल, तुमचं शारीरिक असेल, तुमची आर्थिक समस्या जरी असली, एखादा व्यक्ती म्हणेल ताई मानसिक शंका नाही, आमची मानसिक समस्या नाही, आर्थिक समस्या नाही, शारीरिक समस्या नाही, काहीच समस्या नसेल, तर तुम्हाला साक्षात भगवत प्राप्ती जर करून घ्यायची असेल, शेवटच्या स्टेपला जर तुम्ही असाल, तर जा गुरुमाऊलींकडे. गुरुमाऊली साक्षात भगवंताची सुद्धा भेट घडवून देतात. एवढी ताकद माझ्या गुरुमाऊलींमध्ये, खूप मोठी ताकद आहे. म्हणून एकदा जा तिथे. हे जे संत महात्मे ना, हे स्वतः उन्हामध्ये तळपतात. एका झाडाप्रमाणे यांचं जीवन असतं. झाड हे स्वतः उन्हामध्ये तळपतं, पण त्याच्या खाली बसणाऱ्यांना मात्र काय देतं, ते सावलीच देतं की नाही. गाय एक वेळ स्वतः उपाशी राहते, पण सांभाळणाऱ्याला मात्र तुपाशी खाऊ घालते. तसे संत महात्मे आहेत, पण या संत महात्म्यांना घडवणारे सुद्धा त्यांचे मायबाप धन्य आहेत. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बरं ठीक आहे महाराज, आम्हाला कळालं की यांच्या आईवडिलांच्या शुद्धतेतून ही मुलं रसाळ, हे संत महात्मे रसाळ आणि गोमटी जन्माला आलीत, पटलं. पण का हो महाराज, यांच्या अंगी असणारा अजून एखादा गुण? महाराज म्हणतात आहे ना. कुठला गुण यांच्या अंगी असणारा अजून? महाराज म्हणतात संतांची जी वाणी आहे ना, ही वाणी अमृतासारखी पवित्र आहे, अमृतासारखी अमर आहे. आणि त्यांनी त्यांचा देह तर देवाच्याच करणी लावलाय. अभंगाचं द्वितीय चरण. मुख्य अमृताची वाणी, 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 मुख्य अमृताची वाणी. देहाचे कारणी, देहाचे कारणी, मुख्य अमृताची वाणी, मुख्य अमृताची वाणी, मुख्य अमृताची वाणी, मुख्य अमृताची वाणी. हा
देह तर त्यांनी देवाच्याच कारणी लावलेला आहे. माणसाची ही जी वाणी आहे ना, ही अमृतासारखी असली पाहिजे. अमृताचे 2 फायदे आहेत. अमृत हे प्यायलाही गोड असतं आणि पिणाऱ्याला अमर करतं. तशी संतांची वाणी ऐकायलाही गोड आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत टिकून राहणारी आहे. माऊली स्वतः वर्णन करतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळवीन, साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संतांची वाणी ही साच, साच म्हणजे सत्य आणि मवाळ. संतांची वाणी ही खरीही आहे आणि मवाळही आहे. काही काही लोक खरं बोलतात, काही लोक खरं बोलतात पण कानाला अजिबात गोड वाटत नाही. नकोसं वाटतं त्यांचं बोलणं. असं वाटतं हे कधी बंद पडेल तर पडो. बघा, समजा एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या मित्राच्या घरी त्याचा दुसरा मित्र आला, 2 विद्यार्थी आले एकत्र आणि एक विद्यार्थी त्याच्या मित्राला सांगतोय, अरे ही माझी आई आणि हा तिचा नवरा, किंवा हे माझे बाबा आणि ही त्यांची. चुकतंय का माझं काही? बरोबर आहे ना? अर्थाच्या दृष्टीने बरोबर आहे, पण या कानाला ऐकायला ते गोड वाटतंय का? अजिबात नाही. त्याने जर असं सांगितलं की मित्रा हे माझे आई बाबा आहेत, असं सांगितलं तर किती गोड वाटतं की नाही? तसं काही लोक पाठीभर बोलतात, पाठीभर खरं बोलतात, पण ते नको नकोसं वाटतं. तसं संतांचं बोलणं तसं नाहीये. संतांची वाणी ही अमृतासारखी अमर आहे. खरं तर फक्त संतांच्या वाणीचंच अमृत नाहीये, तर संतांच्या नामातही अमृत आहे, संतांच्या वचनात अमृत आहे, संतांच्या वाङ्मयात अमृत आहे, संतांच्या विचारात अमृत आहे, संतांच्या स्पर्शात अमृत आहे, संतांच्या चराचरात अमृत आहे. म्हणून तर संतांचं नाम साक्षात देव सुद्धा घेतो. देव सुद्धा संतांचं नाम घेतो. इतके संत महत्वाचे, मुखी अमृताची वाणी. आणि त्यांनी त्यांचा देह देवाच्या कारणी लावलेला आहे. खरं तर हा देह देवाच्या कारणी लावा. मी नेहमी सांगते, तुम्ही म्हणाल ताई हा देह देवाच्या कारणी लावायचा, संसार कोणी करायचा? संसार कोण म्हणतो तुम्हाला संसार करू नका? संसार करू नका असं तुम्हाला सांगणारी मी काही संन्याशी वाटते का तुम्हाला? मी काही ब्रह्मचारी नाही, मी काही संन्याशी सुद्धा नाही. मी तुमच्यासारखी एका लेकराची माय आहे. संसार जरूर करावा, कारण संसार करना कोई पाप नहीं, संसार तो भगवान की बनाई हुई देन है, लेकिन संसार करते वक्त भगवान को ही भूल जाना ये सबसे बड़ा पाप है. करा तुम्ही संसार, अवश्य संसार करा, पण लक्षात ठेवा संसार हा फक्त शरीराने करायचा असतो आणि परमार्थ हा मात्र मनाने करायचा असतो. आज हे जोडपं सुंदर असं संसाराला सुरुवात करतंय. आज मी या दाम्पत्याला विनंती मात्र जरूर करेन की बाबा हो, शरीराने वाटेल तेवढा संसार करा, पण मन मात्र संसारामध्ये गुंतू देऊ नका. मन मात्र प्रभू परमात्म्यासाठी राखीव ठेवा, कारण मनावरती अधिकार फक्त माझ्या भगवंताचा आहे. मनावरती अधिकार दुसरं कुणाचाच नाहीये. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाकडे एकच मागितलं होतं, अर्जुना मला तुझे हात पाय कान नाकडोळे काहीच नको बाबा, पण अर्जुना ऐक ना, मला तुझं एकच हवंय. काय अर्जुना? मला एकच हवंय, तुझं मन हवंय. तू म्हणही मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज ऐकाते. अर्जुना दुसरं काही नको रे बाबा, अर्जुना तुझं मन दे. म्हणून हे मन भगवंताला द्या, हे मन भगवंताला द्या आणि शरीराने वाटेल तेवढा संसार करा. कारण हा देह देवाच्या कारणी लावायचंय. खरं तर देव म्हणजे आई सुद्धा देवच आहे की नाही? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आज या दाम्पत्यासाठी, आज या नवीन जोडप्यासाठी पहिला म्हणजे देव जर कोण असेल तर मातृदेवो भव. जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल ना, तर पहिल्यांदा मातृदेवो भव, आईची खूप सेवा करा. कारण माय पित्याची जर तुम्ही सेवा केली तर जीवनामध्ये कसलीच कमी पडत नाही, कसलीच कमी पडत नाही. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आणि हा देह त्यांच्या कारणी लावून द्या. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघावा तुका म्हणी आनंद. या
देवांच्या कारणी जर आपण आपला देह लावला, माय पित्याची सेवा करता करता गुरु सेवा सुद्धा करा, संत सेवा सुद्धा करा. कारण महाराज म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझ्या पाहता नाही त्रैलोकी. आणि संत आणि देव वेगळे नाहीचे, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून यांच्यासाठी आपण आपला देह समर्पित केला पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या संतांचा सर्वांग जे आहे ना ते निर्मळ आहे, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगा जळ, चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ राहिलं पाहिजे. मी नेहमी सांगते, परमार्थामध्ये चित्त, संसारामध्ये वित्त आणि शरीरामध्ये पित्त अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं. आणि त्यामध्ये हा जो संसार आहे ना, खरं तर आज ही संसाराची सुरुवात आहे, म्हणून त्या संसाराबद्दल मी बोलेल. नाहीतर एरवी कीर्तनामधून संसार सांगणंही चुकीचं आहे, काय सांगावं त्या संसाराबद्दल. पण आज ह्या गोड अशा संसाराची सुरुवात हे दाम्पत्य करतंय, म्हणून त्यांच्यासाठी एक गोड त्यांना एक अनुभव म्हणून सांगते. हा जो संसार आहे ना, या संसारामध्ये वावरत असताना वित्त महत्वाचं आहे. पैसा तर कमवलाच पाहिजे बरं का, पैसा कमवणं फार गरजेचं आहे. कारण जोडून या धन उत्तम व्यवहारेन उदास विचारे वेच करी. कारण धनवंता लागी सर्व मान्यता आहे. पैसा अति महत्वाचा आहे, पैसा कमवा, पण पैसा कमवत असताना नीतीने पैसा कमवा. कारण नीतीने कमवलेला पैसा माणसाला कधी धोका देत नाही, आणि अनीतीने कमवलेला पैसा माणसाला कधी सुखाने जगू देत नाही. म्हणून हा संसार करत असताना महिला मंडळ अजून काही गोष्टी महत्वाच्या आहे. आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला खूप गोड पोशाख घालून दिलाय. हा संसार करत असताना आपलं चारित्र्य शुद्ध ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण असं म्हणतात की आपलं हे संसारिक जीवन जगत असताना चारित्र्याला खूप किंमत आहे. एक गोड वाक्य, ऊंचे गिरी से गिरे गिरे एक बार, लेकिन चारित्र्य गिरी से गिरे गिरे जन्म हजार. इंग्लिश मध्ये गोड वाक्य आहे, when wealth is lost, nothing is lost. When health is lost, something is lost. But when character is lost, everything is lost. आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. आपलं चारित्र्य संपन्न जीवन असणं फार गरजेचं आहे. बाई कुठलीही असू द्या, घरकाम करणारी गृहिणी असू द्या, नोकरी करणारी नोकरदार वर्ग असू द्या, किंवा कीर्तन करणारी कीर्तनकार असू द्या, नियम सर्वांसाठी सारखा आहे. मी नेहमी सांगते, बाई साडीत सुंदर दिसते, बाई नऊवारीत सुंदर दिसते, आणि त्यातल्या त्यात जर तिच्या डोक्यावरती हा पदर असेल ना, तर ती अजूनच शोभून दिसत असते. बाईच्या अंगावर जर अंगभर कपडे असतील ना, तर जग तिचा सत्कार करेल. पण बाईच्या अंगावर जर अंगभर कपडे नसतील ना, तर जग तिचा बलात्कार करणार नाही तर काय करेल. कुठेतरी आम्ही आज सुधारलं पाहिजे, सावरलं पाहिजे. आज आपल्या मुली घराच्या बाहेर जाताना कसले कपडे घालून घराच्या बाहेर पडतात याकडे लक्ष देण्याचं काम आईच आहे. आपली मुलगी शाळा सुटल्यानंतर किती वाजेला घरी येते याकडे लक्ष देण्याचं काम बापाचं आहे. आपली बहीण जर हातामध्ये मोबाईल वापरत असेल तर ती किती वेळ त्या मोबाईलवरती आहे, मोबाईलवरती काय बघते, कुणाला कॉल करते, कुणाचे SMS येतात हे बघायचं काम भावाचं आहे. कारण का हे बोलावं लागते, कारण आत्ताची बाहेरची जी परिस्थिती आहे ही फार गंभीर होत चाललेली, म्हणून त्याकडे लक्ष देणं आपलं काम आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपण सर्वांगाने निर्मळ असलं पाहिजे, चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ असलं पाहिजे. कुणाबद्दल द्वेष नको, मत्सर नको, निंदा नको. का लोकांची निंदा करायची? आज लोकांचं हे प्रमाण फार वाढलंय. खरं तर शिवमहापुराणामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये असं सांगितलंय, या जगामध्ये जर सगळ्यात मोठं पाप कुठलं असेल तर लोकांची निंदा करणं हे जगात सगळ्यात मोठं पाप आहे, महापाप. खूप मोठं पाप आहे. आपल्याला वाटतं नाही मी पाप करतच नाही, पण हेच पाप आपल्याकडनं घडतं. एकदा एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणू लागला, म्हणे डॉक्टर साहेब गेली 4 दिवस झाली पोटात खूप दुखतंय. डॉक्टर म्हणे बाहेरचं काही खाल्लं? म्हणे अजिबात नाही. बाहेरचं खाल्लं नाही मग पोट दुखायचं कारण काय? म्हणे डॉक्टर माहित नाही, पण गेली 4 दिवसापूर्वी आमच्या शेजारच्यांनी 4 व्हीलर कार दारापुढे आणून उभी केली, तेव्हापासून पोटात दुखायला लागलं. सांगा बरं मला कसं व्हायचं आमचं? म्हणून तुकोबराय म्हणतात, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. संतांचं सर्वांग हे निर्मळ आहे, चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे. बरं ठीक आहे तुकोबराया, आतापर्यंत तुम्ही संतांच्या गुणांचं गोड वर्णन केलं, आम्ही ऐकलं, पण या संतांचा आम्हाला काय फायदा आहे?
तुकोबराय म्हणतात, या संतांचं फक्त दर्शन जरी तुम्हाला लाभलं तरी तुमच्या जीवनातील तापत्रय जातो अभंगाचं शेवटचं चरण. तुका बन जाती, तुका बन जाती, तुका बन जाती, तुका बन जाती. ताप दर्शने विश्रांती, ताप दर्शने विश्रांती, उदिया अमृताची वाणी, उदिया अमृताची वाणी. ताप मुखिया अमृताची वाणी, मुखिया वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सर्वांनी मिळून एकदा विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि हरि जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती असो. आज खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी मी सुरुवातीलाही सांगितलं की खरंच
या परिवाराने अत्यंत छान असा आदर्श जगापुढे ठेवलेला आहे. कारण आत्ताची पिढी, पूर्वीचं साहजिक होतं, म्हणजे आमच्या काळातलं तरी म्हणजे 10, 11, 12 वर्षापूर्वीचं ठीक होतं. पण आत्ताच्या काळामध्ये मुलांनी आईबापाचं ऐकून, नाहीतर आता नाही नाही वरातच ठेवायची, डीजेच लावायचा, मित्रांचा आग्रह आहे, पण तरी सुद्धा आई वडिलांच्या शब्दाला मान देत वरातीच्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवा. कारण हल्ली एखाद्या क्वचित ज्याच्या घरामध्ये 7-8 पिढ्यांचा वारकरी वारसा असेल, त्या घरामध्ये जर कीर्तन रूपी सेवा होत असेल तर ते स्वाभाविक आहे. परंतु आज आपल्या या नागरे परिवारामध्ये ही कीर्तन रूपी सेवा घडते, ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि खरंच पांडुरंग परमात्मा, माझे भगवान भोलेनाथ, शिवर्धनारेश्वरी आणि माझी गुरुमाऊली अनेक रूपीजी महाराज आज या दाम्पत्याला भरभरून आशीर्वाद देत असतील. तो पांडुरंग त्यांच्याकडनं माईपित्यांची सेवा घडावी, गुरुमाऊलींची सेवा घडावी, भगवान परमात्म्याची सेवा घडावी, ही मी त्या दाम्पत्याच्या चरणी विनंती करते. आणि त्या भगवान परमात्म्याकडे सुद्धा या दाम्पत्यासाठी खूप मोठं मागणं, यांच्या हातून खूप मोठी सेवा घडावी ही भगवंताकडे ही मागणी मागते. आणि जाता जाता फक्त एकच सांगते, आज ही लेक कुणीतरी आपल्या माय बापाला सोडून पतीच्या दाराचा उंबरठ्यावरचं माप ओलांडून पतीच्या दारामध्ये प्रवेश करणार आहे. तुम्हाला सांगते, हा त्याग जीवनामध्ये वाटतो तेवढा सोपा नाहीये. हा त्याग सोपा नाहीये माई बापू. जन्मदात्या माय बापाला 18-19 वर्ष आई बापाच्या कुशीमध्ये वाढलेली खेळलेली ही लेक आज माई बापाला सोडून आपल्या पतीच्या दारामध्ये येते. काय हो तिचं असं अस्तित्व, या स्त्रीचं अस्तित्व काय? देह तिचा आहे, पण हळद कुणाच्या नावची लावते? पतीच्या नावची लावते. कपाळ तिचं आहे, पण कुंकू कुणाच्या नावचं लावते? पतीच्या नावचं लावते. गळा तिचा आहे, पण मंगळसूत्र कुणाच्या नावचं घालते? पतीच्या नावचं घालते. पाय तिचा आहे, पण जोडवी कुणाच्या नावची घालते? पतीच्या नावची घालते. हे उदर तिचं आहे, पण लेकरू कुणाच्या नावचं जन्माला घालते? पतीच्या नावचं घालते. वट सावित्री पौर्णिमेचं व्रत वैकल्य ती करते, पण वडासारखं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं हे वर्तन कुणासाठी मागते? पतीसाठी मागते. वडीलधाऱ्या लोकांच्या पायात ती पडते, पण अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद मात्र कुणासाठी प्राप्त करते? धनीसाठी प्राप्त करते. बस या कपाळावरचं कुंकू अबाधित राहावं हेच भक्त त्या पांडुरंग चरणी ती प्रार्थना करत असते. देवा, मला नको रे बाबा दीर्घायुष्य, मला नको दीर्घायुष्य, बस माझ्या धन्याला सुखी ठेव, बस माझ्या पतीला सुखी ठेव, माझ्या कपाळावरचं कुंकू अबाधित राहू दे, हेच तिचं पांडुरंगाकडे मागणं असतं. आणि आज ही लेक सुद्धा आई बापाला सोडून आपल्या पतीकडे आली. तुम्हाला सांगते, आज त्यांच्या संसाराला सुरुवात होते. आज या माझ्या प्रत्येक पुरुषाला माझं सांगणं आहे, बाईला जाणा, बाईला ओळखा. आई बापाला सोडून ती आपल्या दारात. फारसं काही करू नका तुम्ही, पण कधीतरी बायकोचं कौतुक करत चला हो. काय फरक काय पडतो? बायकोचं कौतुक केल्याने काय बिघडतं मला सांगा बरं? काही नाही. घरी आलं का, संध्याकाळी कामावरनं घरी आलं का बायकोला म्हणायचं, तिला जास्त काही नाही, एवढंच, आज फार तू दमली असशील का ग, आज फार थकली असशील का ग तू, आज फार काम होतं का तुला, एवढं जरी तुम्ही तिला बोललात ना, तरी सांगते ती तुम्हाला संध्याकाळी भजेच काढून देणार. तुमच्या जेवणाच्या ताटात भजे किंवा काहीतरी गुलाबजाम फिक्स. काय लागतं हो तिला? ती कौतुकाची भुकेली आहे, तिला दुसरं काही लागत नाही. आणि तुम्हाला पण सांगणं आहे महिला मंडळ, नवरा जर तुमच्याशी भांडत असेल तर भांडू द्या ना. कोणाशी भांडणार? तुमच्याशी नाही भांडणार तर कोणाशी भांडणार? अहो, नवऱ्याचं हक्काचं भांडायचं ठिकाण म्हणजे बायको आहे. भांडू द्या त्याला, काय भांडायचंय तेवढं भांडू द्या. पण तुम्हाला एक सल्ला देऊ का? नवरा भांडायला लागला की आपण अजिबात बोलायचं नाही, शांत बसायचं. नवऱ्याला एकटं भांडून किती वेळ भांडणार आहे? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 10 मिनिटानंतर गप. मग हिने हळूच म्हणायचं, का हो धनी, एवढ्या वेळ तुम्ही जे बोलत होता ते सगळं खोटं खोटं होतं ना? किती रागीट नवरा असू द्या, तेव्हा क्षणात हसूनच देणार तो. हसणार म्हणजे हसणार.
एवढंच करायचं. पण तिकडून आ वाचल्यानंतर जर इकडून ओ वाचत असेल तर मग अवघड आहे बाबा. मग ते घटस्फोटापर्यंत जातं बरं का. समजूतपणा घ्या. आणि भांडणामध्ये प्रेम असतं, भांडलं पाहिजे पण प्रेमाने भांडलं पाहिजे. आणि तुम्ही पण त्यांचं कौतुक करा. मी असंच एका कीर्तनामध्ये सांगितलं, बायकोचं कौतुक करत चला. एक जण घरी गेलं, 9 ते 11चं कीर्तन होतं. 11 वाजता कीर्तन संपलं, 11:30ला घरी गेलं. घरी गेल्यानंतर आता दिवसभर शेतात राबलेली बायको, तिने स्वतःचं जेवण करून घेतलं, नवऱ्याला ताट वाढून ठेवलं. हा घरी आला, पहिला जेवायच्या ताटावरती बसला, कारण 11 वाजून 11:30 वाजले होते ना. आता उशीर बराच झालेला होता. पहिला जेवायच्या ताटावरती बसला आणि पहिलाच घास तोंडात घालणार तेवढ्यात अंजलीताईची आठवण झाली. अंजलीताईंनी बायकोचं कौतुक करायला सांगितलं. म्हणे चला कौतुक करायचं, पण कसं कौतुक करावं हेच माहिती नव्हतं. तोंडात घास घालणार तेवढ्यात म्हणे वा 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 काय भाजी बनवली म्हणे तू आज, काय तुझ्या हाताला चव आहे म्हणे, काय टेस्टी भाजी बनवली म्हणे तू, वा वा वा. ती म्हणे धनी तुम्ही नेमके कुठे गेला होतात? अगं काय नाही, आपल्या गावचे ते शुभम डॉक्टर आहेत ना, त्यांच्या इथं वरातीचं कीर्तन होतं. आपल्या डॉक्टरांचं लग्न झालं म्हणे, आज डॉक्टरांनी कीर्तन ठेवलं होतं म्हणे वराती निमित्त, आणि तिथेच कीर्तनाला गेलो होतो म्हणे. बरं कीर्तनाला गेला होता. अगं ते कीर्तनाचं जाऊ दे, मी काय म्हणतो ते ऐक. काय सुंदर भाजी बनवलीस म्हणे तू आज, काय तुझ्या हाताला चव आहे. ती म्हणे धनी तुम्ही नक्की कीर्तनाला गेले होते? अगं हो म्हणे, मी कीर्तनालाच गेलो होतो. तिने हातात होत्या तेवढ्या मागे केल्या, जो पट्टा फिरवायला सुरुवात केली. कमरेचा नाही बरं का, तोंडाचा. नाही तर तुम्ही म्हणाल कमरेचा, ताई काय सांगताय म्हणशील, कमरेचा नाही तोंडाचा. जो तोंडाचा पट्टा फिरवायला सुरुवात केली आणि म्हणू लागली धनी अहो 25 वर्ष झाले म्हणे आपल्या लग्नाला, 25 वर्ष झाली लग्नाला, पण 25 वर्षामध्ये तुमच्यासाठी नको नको ती पदार्थ बनवली. हो जी पदार्थ मला स्वतःला येत नव्हती, ती पदार्थ सुद्धा युट्यूबला पाहून पाहून बनवली धनी मी. पण आजपर्यंत तुम्ही कधी कधी माझं कौतुक केलं नाही, आणि आज पहिल्यांदा माझ्या हातची भाजी संपली आणि मी शेजारचीकडून भाजी आणली. केवढं कौतुक, केवढं कौतुक. मला सांगा बरं, त्याला जेवण गेलं असेल? हो होता तो हातातला घास सुद्धा खाली ठेवला, ताट बाजूला केलं, गोदडी घेतली आणि झोपून गेला. करा कौतुक अवश्य करावं, पण कधी कुठे कसं कौतुक करावं याला लिमिटेशन आहे. म्हणून सुखाने ह्या जोडप्याचा संसार व्हावा. अगदी हसत खेळत माय पित्याची सेवा करत या जोडप्याचा संसार असाच पुढे चालू ठेवावा. भगवंताच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या संसाराला आज गोड अशी सुरुवात होते आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या निमित्ताने आज ही सेवा घडली, भगवंताचं चिंतन त्यांच्या घरासमोर आज हे भगवंताचं चिंतन घडलं. खरंच नागरे परिवाराला द्यावे तितके धन्यवाद कमीच आहे. आज त्यांनी या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेसाठी जे संपूर्ण भजनी मंडळ आज या ठिकाणी उपस्थित आहे, ग्रामस्थ भजनी मंडळी असतील, पंचक्रोशीमधून आलेली समस्त भजनी मंडळी आहेत, सर्व माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत, वयोवृद्ध आहेत, माझे पितृतुल्य आहेत. सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. विनेकरी बाबा तुमचेही मनापासून आभार. आणि बघा आज या ठिकाणी गोड अशी ज्यांनी मृदुंगाची साथ दिलेली आहे ते म्हणजे हरिभक्तपरायण महाराजांचं नाव अक्षय महाराज. मला वाटतं आपली भेट अगोदर झालेली आहे. हो का? हां, अतिशय गोड अशी महाराजांनी साथ दिलेली आहे. फक्त मला नावाचा विसर पडला होता, परंतु महाराजांनी मृदुंगाची साथ दिली. महाराज तुमचे खूप खूप आभार. मी नेहमी सांगत असते महाराज, खरं तर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोलायला लावणं एक वेळ सोपं आहे. मुखाने विठ्ठल विठ्ठल बोलायला लावणं सोपं आहे, पण मेलेल्या जनावराच्या कातड्याला सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायला लावणं ही यांची खूप मोठी ताकद आहे. आणि हे 2 तासाचं कीर्तनामध्ये वाजवणं तुम्हाला सोपं वाटत असेल, पण याच्यासाठी इंद्रायणीच्या काठावरती बसून थंडीच्या काळामध्ये कितीतरी रियाज करावा लागतो, तेव्हा हे ज्ञान माझे ज्ञानोबराया प्राप्त करून देतात. आणि आज ते ज्ञान घेऊन आज त्यांनी या ठिकाणी खूप गोड अशा पद्धतीने मृदुंगाची साथ दिली. महाराज खूप खूप तुमचे आभार. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जन्माची साथ खूप गोड मिळालेली आहे. पण प्रत्येक कीर्तनामध्ये उभं राहून मला गायनाचीही साथ पुरवतात असे माझे पती हरिभक्तपरायण वसुदेवजी महाराज शिंदे,
त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी कार्य केलेलं आहे, जय शिव मल्हार साऊंड सिस्टीम. खरं तर आज तुमच्या सिस्टीमचं नाव पाहिलं आणि मग लक्षात आलं आजचा दिवस चंपाषष्ठीचा दिवस. जय शिव मल्हार. बघा, खऱ्या अर्थाने आज खंडेरावाने म्हणजे मल्हाराने आजच्या दिवशी मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला आजच्या दिवशी मणी आणि मल्ल या दोन्हीही राक्षसांचा वध केला होता आणि म्हणून त्याला मल्हार नाव पडलं गेलेलं होतं. तो आजचा दिवस खरं तर आपण देवीची जी नवरात्र मानतो ना, तशी ही कुलदेवतेची सुद्धा नवरात्र राहते. खंडेराव हे आपलं कुलदैवत, अनेकांचं कुलदैवत असतं, त्याचीही नवरात्र असते, पण ती 6 दिवसाची असते. खरे तर ती मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी अशी 6 दिवसांचं त्याचाही नवरात्रासारखंच नंदादीप लावला जातो, त्याचंही व्रत केलं जातं, उपवास केलं जातं. आपल्याकडे काही लोक करतात, काही लोक नाही करत, पण आजचा हा दिवस आहे म्हणून हा चंपाषष्ठीचा दिवस योगायोग कायमस्वरूपी लक्षात राहील असं चंपाषष्ठीच्या दिवसाचं या जोडप्याचं मिलन आहे. खूप खूप आनंदाची गोष्ट. म्हणून जय शिव मल्हार साऊंड सिस्टीम बोकडदरे. तुमचेही दादा मनापासून खूप खूप आभार. आत्ता माझ्यामध्ये 2-2.5 घंट्यापासून जे शूटिंगचं कार्य करताय दादा, तुमचेही मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आज या ठिकाणी माझ्या मुखातून जे काही बाहेर पडलेलं असेल ही सगळी माझ्या गुरुमाऊलीची गुरुकृपा आहे. माझे गुरुवर्य, पुन्हा एकदा सांगते, हरिभक्त माझे गुरुवर्य परमपूज्य संत स्वामी अनेक रूपीजी महाराज. जेवढं योग्य वाटलं असेल ते गुरुदेवांचं समजा, काही अयोग्य वाटलं असेल तो माझ्या वाणीचा दोष समजा. आणि आज या ठिकाणी झालेली सेवा ही भगवान परमात्म्याच्या चरणी, विठुरायाच्या चरणावरती आणि माझ्या गुरुमाऊलींच्या चरणावरती आजची झालेली सेवा समर्पित करते